नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्यामार्फत केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यूट्यूबवरती सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजना जर सर्च केलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता परत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। डिसेंबर महिन्याचे 2 हप्ते लक्षात घ्या की 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्र मिळत आहेत। अशा अनेक प्रकारच्या चुकीच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहत आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक लाडक्या बहिणी आहेत यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही आहे। आपण देखील सांगत आहोत की तुम्ही अपात्र नाही आहेत, तुमची ई-KYC झाली असेल किंवा नसेल तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा लाभ येणार आहे। आणि याच्यामध्ये खास आणि महत्त्वाची बाब मी सांगू शकतो तर हे पहिल्यांदाच झाले नाही आहे। साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित झाला तर त्यावेळी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। साधारणतः शनिवारी त्यावेळी शनिवारच्या म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये शनिवारी हप्ते वितरण झालं होतं। त्याच्यानंतर रविवार असेल, सोमवार असेल, मंगळवार असेल तर असे 2 ते 3 दिवस हप्ते वितरण बंद ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर पुन्हा बुधवारच्या काळामध्ये हा जो लाभ आहे पुन्हा वितरित करण्यात आला होता। आणि याचा परिचय तुम्हाला असेलच, लक्षात घ्या अशी कंडिशन यापूर्वी देखील निर्माण झाली होती आणि त्यामुळे पुन्हा 1 दिवस वितरण करून काही दिवसांचा गॅप देऊन पुन्हा हप्ते वितरण सुरू झालं होतं। त्यामुळे अशाच प्रकारची अंमलबजावणी आता होणार आहे। साधारणतः शनिवार रविवार या 2 दिवसांमध्ये वितरण झाले नाही आहे, त्यामुळे याच आठवड्यामध्ये सोमवार असेल किंवा कोणत्याही दिवशी हे हप्ते वितरण सुरू होणार आहे। तर याच्यामध्ये एकच महत्त्वाची बाब होती की मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांचं ट्विटरचं पेज आहे या ठिकाणी या संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून या बातमींवरती लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तमाम लाडक्या बहिणी आहेत, लाखोंच्या संख्येमध्ये ज्यांना हप्ता आले नाही आहे त्या अशा बातम्या म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांच्यामार्फत आलेली बातमी त्यांना कळली तर त्यांना त्याच्यावरती प्रॉपर विश्वास बसणार आहे। तर आपण या संदर्भात प्रॉपर माहिती देतच आहोत। तर यापूर्वी देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। तुमचा अर्ज अपात्र नाही आहे किंवा KYCमध्ये तुम्हाला अपात्र ठरवण्यात आले नाही आहे, तुमचा हप्ता फक्त आले नाही आहे, तो केवळ DBT ॲक्टिव्ह नसल्यामुळे एका दिवसामध्ये केवळ काही ठराविक प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता आला आणि इतर लाडक्या बहिणींना देखील पुढील काही दिवसांमध्ये कदाचित DBT सोमवारपासून सुरू होऊ शकते। पण एवढंच की कोणीच या संदर्भात निश्चित असं टाईम किंवा निश्चित असा कालावधी सांगू शकत नाही आहे। ज्या दिवशी DBT ॲक्टिव्ह होईल त्या दिवसांपासून 2 दिवसांमध्ये उर्वरित लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर तुमचा हप्ता येणार एवढं कन्फर्म आहे आणि तो देखील केवळ नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता येणार आहे। डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची सध्या तरी चर्चा करण्यास योग्य नाही आहे। आपण नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात प्रॉपर माहिती देत आहोत। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती आहे ते नक्की पोहोचवा। अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या संभ्रमामध्ये आहेत, आपल्याला कॉल करत आहेत, व्हॉट्सअपवरती मेसेज करत आहेत, आम्ही अपात्र तर झालो नाही आहे किंवा आम्हाला हप्ते आले नाही आहेत, मग काय करावं? तर तुम्हाला हप्ता आला नसेल तर काहीही करायची गरज नाही आहे, अकाउंट बदलण्याची गरज नाही आहे किंवा ई-KYC परत करण्याची गरज नाही आहे। तुमचा हप्ता तुम्हाला येणार एवढं कन्फर्म आहे। फक्त याच्यामध्ये मागील जून, जुलै आणि ऑगस्ट तर या थकीत महिन्यातील हप्तेसुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु ते सुद्धा सध्या जमा होत नाही आहेत कारण का फक्त चालू महिन्याचा लाभ आहे तो येत आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। पण याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-KYC राहिलेली आहे, याच्यावरती अजून तोडगा आले नाही आहे। शासनाने लवकरात लवकर यांचा विचार करून काही ठराविक दिवसांपुरती ई-KYC वाढवून द्यावी हीच विनंती आहे। पण अजून तरी ई-KYC साठी मुदतवाढ नाही, पोर्टलवरती तसा ऑप्शन देखील आले नाही आहे। त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे सध्या इतर पोस्ट करत आहेत, पण लाडक्या बहिणींसंदर्भात कोणतीच पोस्ट सध्या सोशल मीडियावरती त्यांचे ट्विटरचं पेज आहे किंवा प्रेस कॉन्फरन्स आहे यावरती करत नाही आहेत। त्यांनी देखील या संदर्भात स्पष्टता द्यावी हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना थोडे दिवस प्रतीक्षा करायची आहे। DBT ॲक्टिव्ह उद्यापासून देखील सुरू होऊ शकते। DBT ॲक्टिव्ह सुरू झाल्या संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक मेसेज येत आहेत, हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा काही जिल्ह्यांमध्ये हप्ते येण्यास सुरुवात झाली आहे, आत्ताच हप्ता चेक करा, अशा चुकीच्या व्हिडिओजपासून लाडक्या बहिणींना सावध राहायचं आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।